आणि हे वाटण ना सर्व्हिसवाल्या ज्या मैत्रिणी असतात त्यांच्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो। ज्यांना मटण खायला नको असतं त्यांनी ही आमटी बनवून खाली तर सेम अगदी मटणाचा जसा रस्सा असतो तशीच ही चवीला लागते। तर हे बघा आपले तीनही पदार्थ एकदम मस्तपैकी तयार झालेले आहेत। तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा। नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आज आपण दोन पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। एक म्हणजे वाटाण्याची आमटी आणि दुसरी आहे केळफुलाची भाजी। तर केळफूल कसं साफ करायचं, ते कसं कापून ठेवायचं आणि भाजी कशी तुरट होऊ नये किंवा कडू होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि त्यासाठी जे वाटण मी वापरणार आहे त्यामध्ये काय काय घालणार आहे आणि ते कसं भाजायचं आणि कसं आठवडाभर टिकेल तेही तुम्हाला सांगणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी आधी बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई तुम्ही वाटण काय वापरलंय ते दाखवा। तर आज मी परत एकदा तुम्हाला जे काय वाटण मी घेणार आहे ते दाखवणार आणि कसं तयार करायचं तेही दाखवते। तर त्यासाठी इथे मी ओला नारळ किसून घेतलाय, त्यामध्ये घालण्यासाठी 2 कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत, 4 इंच आलं पातळ कापून घेतलंय आणि हे 2 लसणीचे कांदे ते मी वेगळे भाजणार आहे गॅसवर, त्यामुळे त्यांना सोलायच्या आधी ठेवलेलं आहे। तर एवढं साहित्य मी हे भाजून घेणार आहे। म्हणजे यापासून आपण कोणतीही भाजी म्हणा किंवा मटण चिकन तुम्ही काहीही यापासून बनवू शकता आणि हे आठवड्यासाठी भाजून फ्रीजमध्ये ठेवू शकता, असं हे वाटण आहे। तर आता खोबरं भाजायला घेऊया। इकडे मी कढई ठेवली आहे। खोबरं भाजताना शक्यतो लोखंडी कढई वापरायची, म्हणजे काय होतं त्यामध्ये खोबरं चिकटत नाही आणि करपतही नाही। दुसरी कुठली कढई घेतली तर त्यामध्ये चिकटलं जातं आणि करपतं, तर याच्यामध्ये भाजायला बरं पडतं। तर इथे आता कढई ठेवली, तर कढईमध्ये तेल टाकूया 4 चमचे। तेल तापलंय, त्यामध्ये आता हे आलं कापून घेतलंय ते घालूया। तेल मी जास्त घेतलंय कारण खोबरं खूप आहे म्हणून थोडं जास्त घेतलंय तेल। खोबरं थोडं कमी असेल तर तेल कमी घालायचं, जास्त लागत नाही तेल। आता आलं परतून झालं थोडं की हा कांदा घालायचा। बघा कांदा आणि आलं चांगलं लाल झालंय, आता त्यामध्ये खोबरं टाकायचं। तर आता हे खोबरं घालूया त्यामध्ये आणि खोबरं भाजताना गॅस मीडियम ठेवायचा आणि खोबरं हे सतत असं हलवत राहायचं, परतत राहायचं, नाही तर काय होतं ते करपू शकतं। हे सतत असं करायला लागतं। हे बघा हे असं ढवळत राहायचं। आणि ही लसूण सोलून आपण यामध्येही भाजू शकतो, पण काय होतं त्यापेक्षा मी आता ही लसूण गॅसवर भाजणार आहे, त्यामुळे काय होतं अजून चविष्ट होतं। म्हणजे तुम्ही असं भाजून घातलं ना तर ती वेगळी चव येते। त्यासाठी ही लसूण आता मी अशीच गॅसवर भाजणार आहे। लसूण अशी अलटून पलटून भाजून घ्यायची, म्हणजे ती चांगली भाजली जाते। तर ही बघा लसूण भाजून झाली आहे, हिला आता काढून घेते। तसंच हा दुसरा कांदाही भाजून घेते लसणीचा। तर बघा एवढं असं खरपूस मस्त भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा सुगंध पण छान सुटला आहे। आता खोबरं भाजत आलंय आणि जेवणाला चव पण चांगली येते, म्हणून एवढं असं भाजून घ्यायचं। गॅस बंद करते आणि हे काढून घेते। तसंच कढईत ठेवलं तर ते खालचं खोबरं करपू शकतं, म्हणून याला काढून घ्यायचं। आणि आता ही लसूण जी भाजून घेतली आहे ती पण यामध्ये सोलून टाकूया। तर ही बघा पटकन सोलली जाते। तर हे बघा आता अशा प्रकारे सर्व लसूण ही सोलून त्यामध्ये टाकून घेते, म्हणजे खोबरंसुद्धा तेवढं थंड होईल। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। आता ही लसूण जी घातली आहे ना ती चांगली मिक्स करून घेते। आणि हे वाटण ना सर्व्हिसवाल्या ज्या मैत्रिणी असतात त्यांच्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण हे वाटण तुम्ही असं बनवून आठवडाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता। अगदी फ्रीजरमध्ये नाही ठेवलं तरी फ्रीजमध्ये कुठेही ठेवलं तरी ते खराब होत नाही। आता मिक्स करून झालं, आता मी हे पाणी घालायच्या आधी वाटून घेणार आहे, सुकच पाणी घालायचं नाही।
पाणी घातलं नाही की जरा जास्त दिवस चांगलं राहतं. तुमचा मिक्सर जर चांगला असेल ना तर सुकं खोबरं चांगलं बारीक वाटलं जातं. आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हणजे वाटण चांगलं राहतं. ज्या घरात राहणाऱ्या बायका असतील त्यांनी रोजच्या रोज वाटण काढून केलं जेवण तरी चालतं. तर हे बघा एवढं मी बारीक वाटून घेतलेलं आहे. हे बघा आणि अजिबात एक थेंबही पाणी घातलेलं नाही, त्यामुळे हे चांगलं राहतं. तर आता तात्पुरतं यामध्ये काढून घेते, कारण सगळं वाटून झाल्यावर परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आलं लसूण आणि सगळं जे आहे ते सगळं एकजीव होऊन जाईल. नाहीतर कुठे कमी कुठे जास्त असं होतं, त्यामुळे त्याला मिक्स करायचं. अशा प्रकारे हे सर्व खोबरं आता बारीक करून घेते. तर आता हे सर्व वाटण वाटून झालं आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा असं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि हे वाटण तुम्ही कोणताही मसाल्याचा पदार्थ बनवत असाल, मटणासाठी किंवा कडधान्याची आमटी बनवायची असेल, उसळ बनवायची असेल, म्हणजे डब्बा द्यायचा असेल सकाळी घाई गडबडीच्या वेळी, तेव्हा हे वाटण खूप उपयोगी होतं आणि तुमचं जेवण पटकन होतं. म्हणजे डबाही पटकन बनवून होतो. त्यामुळे असं तुम्ही बनवून ठेवलं ना तर त्याचा उपयोग होईल तुम्हाला. तर हे आता मी हे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. मसाल्याचा कोणताही पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता. अगदी आमटी, उसळ, मटण, चिकन कशालाही वाटण हे वापरू शकता. सगळ्या पदार्थांना उपयोगी होतं. तर हे डब्यामध्ये भरायचं आणि याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर आपलं वाटण तर तयार झालं आहे. तर त्यापासून मी 2 पदार्थ सांगितले. तर त्यातला पहिला आहे, ज्यांना मटण खायला नको असतं त्यांनी ही आमटी बनवून खाली तर सेम अगदी मटणाचा जसा रस्सा असतो तशीच ही चवीला लागते आणि एकदम मस्त होते. तर बघूया त्यासाठी आता काय काय करायचं ते. तर त्यासाठी हे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि आता त्यांना वेचून घेतलंय. त्यामध्ये काय किडके कुठे काय असतील तर ते काढून टाकायचे, किंवा काळे झालेले असतील वाटाणे तर त्यामधले वेचून टाकायचे आणि स्वच्छ एकदा परत धुवून घ्यायचे. तर मी आता हे धुवून घेतलेले आहे. त्यांना आता मी कुकरला लावणार आहे. तर आता यामध्ये पाणी घालूया. आपल्याला किती हवं तेवढं पाणी घालायचं. मी आता याची आमटी पण बनवणार आहे आणि भाजीसाठी पण वापरणार आहे. तर आता यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मीठ घालूया. यामध्ये आता मी 1.5 चमचा मीठ घालते. तुमचे वाटाणे किती असतील त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये मीठ घाला. आणि शक्यतो वाटाणे हे काळे वाटाणे जर जुने असतील तर उकडत नाही लवकर. तर त्यासाठी 10 ते 12 शिट्ट्या तरी करायला पाहिजे, म्हणजे ते चांगले उकडले जातील. तर आता इकडे मी गॅसवर उकडायला ठेवते. बघा चांगल्या 7 ते 8 शिट्ट्या केल्या मी, त्यामुळे हे चांगले उकडले आहेत. हे बघा असे उकडले पाहिजे वाटाणे, म्हणजे त्याची आमटी पण चांगली होते आणि चविष्ट लागते. तर आता हे यामध्ये काढून घेते. तर काय होतं, वाटाण्याची नुसती जर पाण्याची आमटी केली तर थोडी पातळ होते. तर त्यासाठी जे वाटाणे आपण उकडून घेतले आहेत ते थोडे मिक्सरला फिरवून घ्यायचे. सगळे घ्यायचे नाहीत, थोडेसे फिरवून घ्यायचे. तर आता थोडे मी त्यातले वाटाणे मिक्सरला फिरवून घेते. आणि ज्यांना खायला आवडत नाही त्यांनी असे मिक्सरला बारीक करून जरी केलं ना तरी ते खायला चांगलं. नाही तर बऱ्याच जणांना वाटाणे खायचा कंटाळा येतो. आमटी आवडते पण वाटाणे खायला आवडत नाही. तर असं मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजे आमटी जाडही होते आणि खायला पण बरं पडतं. तर आता हे थोडंसं फिरवून घेऊया. तर हे बघा एवढे फिरवून घ्यायचे, एकदमही त्याचं पीठ करायचं नाही, थोडंसं राहिलं पाहिजे. तर आता हे वाटाणे मी बारीक करून घेतले आहेत. हे बघा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इकडे गॅसवर मी टोप ठेवला आहे. ही आमटी आमच्याकडे अगदी प्रत्येक सणाला किंवा अजून काय असलं तरी बनवली जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर बनवलीच जाते. तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि ह्या थंडीमध्ये असे मसाल्याचे तिखट पदार्थ खायचे म्हणजे काय होतं, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. त्यामध्ये घालूया 4 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, कांदा
एकदा चांगला परतून घेऊया. आता त्यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. आता त्यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटोलाही चांगलं परतून घेऊया. आता हे सर्व साहित्य चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. हे बघा, याला आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये घालूया मालवणी मसाला. तर हा 1 चमचा आणि अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा मी मसाला घातलाय. जरा तिखट आहे म्हणून मी 1.5 चमचा घातला. कमी तिखट असेल तर 2 चमचे घालायचा म्हणजे बरोबर होऊन जातं. आता याला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि आता हा जे वाटाण्याचं ठेवलंय पाणी आणि वाटाणा यामध्ये घालायचं आणि हे चांगलं मिक्स करायचं. तर अजून त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. तर आता हे सर्व घालून झाल्यानंतर तुम्हाला किती जाड पातळ हवं असेल त्या अंदाजाने तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं. आणि आता त्यामध्ये घालायचं आपण जे भाजून खोबरं वाटण तयार केलं आहे ते घालायचं त्यामध्ये. तर हे आता मी हे बघा 1 चमचा भरून घालते. छोटे चमचे असतील तर 4 चमचे घालायचं. आणि याला आता चांगली उकळी यायला द्यायची की आपली वाटाण्याची आमटी तयार झाली. तर बघा, ह्याला आता मस्त उकळी आली आहे आणि आमटी चांगली उकळली आहे. थोडंसं चाकून बघायचं कारण वाटाणे उकडताना आपण मीठ घातलेलं होतं. तर आता थोडं अळणी आहे म्हणून मी परत अर्धा चमचा मीठ घालते. तर आपली आमटी ही तयार झाली आहे. आता गॅस बंद करूया आणि त्यावर घालूया कोथिंबीर. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, त्यांना भाजी खायची असते केळफुलाची पण ते सोलायचं कसं आणि ते भाजी त्याची कशी बनवायची हे माहीत नसतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे केळफूल कसं साफ करायचं आणि कसं चिरून ठेवायचं म्हणजे तुम्हाला समजेल. आणि काही जण म्हणतात की भाजी कडू होते पण अजिबात कडू होत नाही. गावठी केळीचं जर बोंड असेल ना तर भाजी अजिबात कडू होत नाही, एकदम मस्त होते, चविष्ट लागते. तर शक्यतो गावठी केळीचं बोंड असेल तर त्याची भाजी नक्की बनवून बघा. तर आता मी बोंड कापून पाण्यामध्ये घातलेलं आहे. तर त्याच्या आधी साफ कसं करायचं ते बघूया. पहिल्या आधी हे देठ मोडून टाकूया. आणि हे अशा पाकळ्या ह्या असतात ना ह्यालाच फुलं म्हणतात. तर यामध्ये हे ना हा एक जाड देठ असतो, हा बघा हे असा हा तो, आणि हे अशी पाकळी असते त्याला. हे 2 वस्तू आपण ह्या काढून टाकायच्या असतात अशा. हे जे टणकवालं असतं ना हे पिवळं त्याला काय पुंकेशर म्हणतात, तो असा काढून टाकायचा. फुलासारखंच असतं हे. आणि ही जाड पाकळी असते त्यामुळे हिला सुद्धा काढून टाकायचं. हे असं एक पान असं घ्यायचं. हे आता सैल झालेलं आहे म्हणून हे आपण सहज काढू शकतो. हे बघा असं पुढचे हे घट्ट असणार, ते कसे काढायचे ते सुद्धा दाखवते. ते सुद्धा एक आयडिया आहे, तुम्हाला असंच सहज येणार नाही ते. आणि हे काढताना हे असं अख्खं धरून काढायचं हे असं, म्हणजे आपल्याला ना चिरायला बरं पडतं ते. हे आता काय करायचं, हे असंच साफ करून घेऊया. हे बघा हे असं धरून हातात साफ करून घ्यायचं. म्हणजे पाकळ्या ह्या वेगवेगळ्या करायच्या नाहीत. हे असं राहिलं ना की आपल्याला साफ करायला पण बरं आणि ते चिरायला पण बरं, सोपं पडतं. म्हणून हे शक्यतो असंच ठेवायचं. हे सहज येतंय. आणि जर नाही आलं ना तर हे टोक असतं, तर हे असं आपटायचं. असं आपटलं की हे सैल होतं हे, आणि हे पटापट येतं निघून. ह्या पानाची काय उपयोग नाही, ह्याची भाजी नाही बनवायची, हे टाकून द्यायचं असतं. तर हे बघा ही अशी सोलून झाली आहे ही सर्व, आणि ही एवढी ठेवली आहे मी बोंड. हे बघा ही एकदम कोवळी असतात, पूर्ण सोलून टाकायची नाही, एवढी ठेवून द्यायची. ही अशी अख्खी ठेवली ना की आपल्याला अशी एकत्र करून याची जुडी करून चिरायला बरी पडते. म्हणून शक्यतो अशी ठेवायची, पूर्ण मिसळून काढायची नाही. आणि आता मी
याला कट करते आणि ही ताटामध्ये खाली पाणी घेतलंय आणि पाण्यातच चिरून टाकायची. सुकी जर चिरली ना तर ती काळी होते, म्हणून अशी चिरून पाण्यामध्येच टाकायची आणि शक्यतो बारीकच चिरून घ्यायची भाजी ही. आणि हे जे आहे ना हे बोंड ते आता तुम्हाला चिरून दाखवते. कसं चिरायचं ते, हे असं विळीवर धरून असं करायचं, असं करून घ्यायचं आणि त्याला असं चिरून घ्यायचं. असं एवढं चिरून झालं परत असं करायचं त्याला. तर मी हे जर भाजी तुम्हाला कडू व्हायला नको असेल तर काय करायचं, केळफूल रात्री कापून ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं, म्हणजे त्यातला तुरटपणा पूर्णपणे कमी होतो. आणि त्यानंतर काय करायचं, हे आता मी रात्रभर भिजत घालून ठेवलं होतं, त्याला आता याच्यामध्ये काढून घेऊया. हे बघा पाण्यामध्ये असं भिजत घालून ठेवायचं आणि काय करायचं आता याला काढून घ्यायचं यामध्ये. तर आता यातलं पाणी मी काढून घेतलंय. आता काय करायचं, याला असं ना चांगलं मळून घ्यायचं, दोन्ही हाताने असं चांगलं रगडून मळायचं. हे बघा असं. आणि केळफूल साफ करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा साफ करायला घ्याल तेव्हा कपड्यांची काळजी घ्यायची. कारण काय आहे सांगा, या फुलाचे जर डाग पडले कपड्यांवर तर कोणताही साबण आणि कोणतंही लिक्विड त्याला घालवू शकत नाही, एवढे याचे डाग स्ट्रॉंग असतात. त्यामुळे महत्त्वाचं आहे कपड्यांची आपल्या काळजी घेणं. नाही तर चांगले कपडे असतील तर एकदा डाग पडल्यावर त्याचे डाग कधीच जात नाही, कपडा फाटून जाईल पण डाग नाही जात. तर हे बघा अशा प्रकारे चांगलं मळायचं. हे बघा जरा जोर काढून मळून घ्यायचं आणि आता याला असं हातावर घेऊन दाबून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. पाणी अजिबात ठेवायचं नाही. आता मी याच भांड्यामध्ये टाकते. असं केल्यामुळे काय होतं, त्यातला तुरटपणा कमी होतो, म्हणजे कडूपणा कमी होतो आणि भाजी आपली चांगली लागते. भाजी खायला चांगली लागते आणि भाजी शिजवायला वेळ लागत नाही, पण ते काय साफ करण्यासाठी जरा वेळ लागतो. एक एक पाकळी आपल्याला शोधून काढायला लागते. तर केळफूल आपलं आता चांगलं मळून त्यातलं पाणी काढून मी घेतलेलं आहे. तर आता गॅसवर ठेवला आहे कुकर. ह्या भाजीमध्ये तुम्ही चण्याची डाळ वापरू शकता किंवा चणे, वाटाणे, कोणतंही कडधान्य घालून ह्याची भाजी बनवू शकता. तर मी आता हे काळे वाटाणे घालणार आहे. तुम्ही कोणते हिरवे वाटाणे घातले तरी चांगली लागते भाजी, चण्याची डाळ घातली तरीही चांगली लागते. कुकर गरम झालाय. आता त्यामध्ये घालूया छोटे 4 चमचे तेल आणि त्यामध्येच घालूया हा कांदा बारीक कापून घेतलेला. कांदा अजून जास्त वापरू शकता पण सध्या कांदे महाग झाले आहेत म्हणून थोडाच वापरला आहे कांदा. तर कांदा भाजला आहे. आता त्यामध्ये हे घालूया बोंड म्हणजे केळफूल आणि हा मालवणी मसाला 1 चमचा. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही वाटाणे यामध्ये कच्चे घातले तरीही चालेल, पण मी आता उकडून घेतलेले घालणार आहे कारण मला उकडायचे होते म्हणून मी ते उकडले. कच्चे वाटाणे घातले तरी चालतात. अगदी छोटी वाटीभर घातले वाटाणे तरी काही हरकत नाही. तर याला चांगलं मिक्स करून घेऊया. चवीला मीठ 1 चमचा मीठ घातलं आणि आता त्यामध्ये घालूया हे जे खोबऱ्याचं वाटण मी बनवलं आहे ते घालते 1 चमचा आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं. आणि आता आपण पाणी घातलंय
गॅस मोठा करूया. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही जण म्हणतात की भाजी कडू होते, तर तशी कडू होत नाही. तर आता काय करायचं, तुम्ही जर टोपामध्ये शिजवत असाल तर त्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर काय होतं, ती भाजी कडू होते. तर आता मी कुकरला लावते. तर आता काय करणार, थोडा वेळ याला झाकण ठेवणार आणि वाफ आली, त्याची वाफ निघून गेली की नंतर त्याला झाकण लावायचं. म्हणजे काय होतं, अजिबात भाजी कडू होत नाही. तर हे बघा, अशी ही वाफ निघून गेली पाहिजे. याला आता कड आलाय आणि याची वाफ निघून गेली म्हणजे त्याचा तुरटपणा अजून कमी होतो. आपण पहिली मळून टाकली आहे त्यामुळे त्यातला कमी झालेलाच असतो बऱ्यापैकी, पण वाफ जरी आतमध्ये राहिली तरी ती भाजी तुरट होते. म्हणून शक्यतो उघडं ठेवायचं, थोडं वाफ गेल्यानंतर त्याला झाकण लावायचं. तर याला आता झाकण लावून घेऊया आणि 3 शिट्ट्या काढायच्या की आपली भाजी तयार झाली. तर आता ही भाजी बघूया. बघा, एकदम मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि पाणी सुद्धा राहिलेलं नाही त्यामध्ये. त्यावर घालूया थोडीशी ओली कोथिंबीर. तर हे बघा, आपले 3ही पदार्थ एकदम मस्तपैकी तयार झालेले आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.